नमस्कार मैत्रिणींनो, भाग्यश्री टेलर या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर कट वर्क ब्लाऊज कसा कट करायची, ब्लाऊजची डिझाईन ते आपण बघणार आहोत. तर हे बघा, सगळ्यात अगोदर मी शोल्डर घेतले, आपल्या गळ्याची उंची टाकली आहे, गळा रुंदी टाकली आहे आणि त्यानंतर आता आपण पूर्ण याच्यावर आहे ना 2-2 इंचावरती एक एक मार्किंग आपण करणार आहोत आपल्या कट वर्कसाठी. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कट वर्क ब्लाऊज कसा स्टिच करायचा, तो कसा कटिंग करायचा तो, आणि खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर हे बघा, 1-1 इंचावरती एक परत आणखीन एक मार्किंग करून घेतली परत त्या दोन्हीच्या मधामध्ये. आणि हे बघा, एकदम योग्य पद्धतीने म्हणजे बरोबर मेजरमेंट यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण असं एक राऊंड मारून घेणार आहोत. काय नाही, 2-2 इंचावरती आपण जे मारलेलं आहे ना त्यालाच पकडून आपण मारणार आहोत. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. कटवर्क ब्लाऊज कसे खूप छान दिसतात, पण शिवण्यासाठी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, आणि ते पण आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची मी तुम्हाला सांगते. खूप सोपी कटिंग आणि स्टिचिंग आहे. व्यवस्थित मार्किंग करून घेतली. तो भाग आता आपला जो आहे गळ्याचा भाग तो आपण आता कट करून टाकणार आहोत. आपला ब्लाऊज पीस जो आहे तो पण एकदम मध्यवर्ती पकडून कट करून घ्यायचा. दोन वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे ब्लाऊजचे, आणि आपले जे अस्तरचे आहेत ते. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही पण असेच नवीन व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि नक्की बघत जा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. हे बघा, आणि कॅनव्हास पेपर आपल्या त्याच पद्धतीने मापाचा कॅनव्हास पेपर मी कट करून घेतला आहे. हे बघा, व्यवस्थित खाली टाकून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही पण असं करू शकता. पिन लावून व्यवस्थित सेट करायचं, म्हणजे जेणेकरून आपली जी ब्लाऊजची डिझाईन आहे ते जी फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल, म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही. व्यवस्थित सेट करून घेतलं की जे आपलं जे शेप दिलेला आहे त्याच शेपवरती व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. बघा, व्यवस्थित मशीन आपले एकदम स्लोमध्ये चालवत स्टिच करून घ्यायचं. हे बघा, ह्या पद्धतीने जे आपण जसं स्टिच केलं आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी बाजू पण स्टिच करून घ्यायची. त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही, कारण की व्हिडिओ एवढा मोठा बनवला झाल्यानंतर तुम्हाला बघायला पण म्हणजे नको वाटतं, आणि मग आपण व्हिडिओ स्क्रोल करत राहतो. हे बघा, व्यवस्थित स्टिच केलं की आपण काय करायचं,
जो एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा एकदम फिनिशिंगमध्ये. हे बघा कट करून झालं की छोटे छोटे जे आहेत ते आपण काय करायचं, एकदम स्लोमध्ये फास्ट न करता असे नॉच मारून घ्यायचे. म्हणजे आपले जे आपण जो आकार दिला आहे, जो शेप दिला आहे तो आहे ना, नॉचमुळं काय होतं व्यवस्थित पलटी होतो. नाहीतर मग असं म्हणजे व्यवस्थित वाटत नाही, आपण जे डिझाईन केली आहे ती व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी हे नॉच मारावं लागतात. तर व्यवस्थित पलटी करून घेऊया. हे बघा व्यवस्थित म्हणजे कशाच तरी साह्याने आपण जी आपली डिझाईन आहे ती व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची. शक्यतो म्हणजे याला आहे ना, म्हणजे तुम्ही कशाच तरी द्वारे आतमधून व्यवस्थित हे करून ती बाहेर काढू शकता. काही काही डिझाईन असं थोडंसं बोटमध्ये टाकलं तरी पण होऊन जाते. हे बघा या पद्धतीने मी जसं स्टिच केलं तसं तुम्ही पण करू शकता. लास्टला तुम्ही लुक बघा, खूप छान असा लुक आला आपल्या ब्लाऊजला. हे बघा किती छान आता फिनिशिंग पण येते. कॅनव्हास पेपरचा थोडासा वापर करायचा. हे बघा मी स्क्रू ड्रायव्हरनेच केले, थोडी फिनिशिंग येत नव्हती तर तुम्ही पण या साह्याने करू शकता. दुसरी बाजू पण अशीच पलटी करून घ्यायची सेम या पद्धतीने. हे बघा आत्ताच किती छान लुक दिसायला आपल्या ब्लाऊजचा. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या पद्धतीने दुसरी बाजू पण आपण स्टिच करून घेऊया. दोन्ही बाजू स्टिच करून झाले की काय करायचं, आपल्याला जो आपला म्हणजे ब्लाऊज जो आपला काट आलेला असतो त्याला आपण थोडंसं पाठीला जर म्हणजे वेगळं थोडंसं जर काही लावलं तर आणखीन पण त्या ब्लाऊजचा लुक एकदम छान येतो. त्यासाठी मी इथं ब्लाऊजचा एक्स्ट्राचा जो आपला काट आलेला आहे तो काट आणि त्याला अस्तर जॉईंट करून हे बघा व्यवस्थित पलटी करून घेणार आहे. आणि जे दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत त्यामध्ये मी स्पॅचसारखं अटॅच करणार आहे. स्पॅच पद्धतीने मला तरी चालेल. हे बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये वरून दापटीप देऊन घ्यायची. हे बघा म्हणजे आपण डिझाईन जी बनवली आहे तिथं आपण याला काय करायचं, दोन्हीच्या मधात व्यवस्थित अटॅच करून स्टिच करून घ्यायचं. हे बघा दुसरी पण बाजू ह्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायची.
हे बघा आपल्या दोन्ही पण बाजू आता व्यवस्थित स्टिच करून झालेल्या आहेत. हे बघा किती छान असा लुक आला आपल्या ब्लाऊजला. आता आपला पाठीचा टक्स आहे ना तो 4 इंचावरती पाठीचा टक्स मारून घ्यायचा. हे बघा 4 इंचावरती टक्स मारून घेतला की खाली आपली कमरपट्टी जी आहे ती आता अटॅच करून घ्यायची. 1.5 इंचाची कमरपट्टी काढून आता आपण अटॅच करून घ्या. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायचं एक्स्ट्राचा कपडा जो असेल तो. आणि 1.5 इंचाची क्रॉसपट्टी आपलं कमरपट्टी आता अटॅच करून घ्यायची. कमरपट्टी आता अटॅच करून झाली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मणी पण लावू शकता आणि पाहिजे तर छोटीचं असं फ्रिल पण बनवू शकता. कुठली एखादी डिझाईन पण त्याला लावू शकता. हे बघा या पद्धतीने शेवटचा फायनल लुक आपला हा झालेला आहे ब्लाऊजचा. हे बघा मी असं या पद्धतीने पाठीला किती छान झाले बघा डिझाईन. फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा असा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.